नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत लाल तांदळाची कांजी। तांदूळ खाऊन वजन कमी करायचं असेल तर ही कांजी नक्की करा, खूप पौष्टिक आहे आणि ह्याच्यात काय काय असतं मी तुम्हाला शेवटी सांगेन, पण आधी रेसिपी बघूया। हा तांदूळ तुम्ही रात्रभर भिजत ठेवा किंवा 2-3 तास तरी भिजवा आणि कुकरमध्ये खूप पाणी टाकून 6 शिट्ट्या कमीत कमी घ्या। ते केल्यावर आता हा भिजवून ठेवलेला राईस मी 6 शिट्ट्या देऊन जेव्हा केला तेव्हा असा झाला। जर तुम्हाला पूर्ण अजून गचका व्हायचा असेल तर अजून पाणी घालून त्याच्यात त्याला उकळून घ्यायचं। एका बाजूला मी अर्धा कप उडद डाळ भाजून घेतली, ती मी त्याच्यात शिजवते किंवा कधी कधी सेपरेट शिजवून घेते, कारण डाळ आणि तांदळात मिक्स केलं तर ती डाळ जास्त चांगली शिजत नाही, तर सेपरेट शिजवून घ्या आणि मग त्याला तुम्हाला तांदूळ असा दिसेल, अक्षरशः गचका होतो। तुम्हाला पाहिजे त्याच्यात थोडीशी मेथी टाकू शकता तुम्ही, किंवा थोडीशी भाजून ती शिजवून घेऊन याच्यात टाकू शकता थोडीशी। म्हणजे आता हे जर तुम्ही 2 कप घेतलं असेल तर अर्धा कप उडदाची डाळ। हे करून हा भात मी मॅश करून घेतला, कारण आपल्याला कांजी बनवायची आहे। आणि ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकायचं आणि कोकोनट मिल्क टाकायचं, म्हणजे नारळाचं दूध टाकायचं त्याच्यात। हे बघा, त्याच्याने त्याला खूप छान चव येते आणि थोडा वेळ त्याला होऊन द्यायचं गॅसवरती आणि झालं, कांजी तयार। म्हणजे तांदूळ जर तुम्ही भिजवून ठेवला आणि कुकरमध्ये 6 शिट्ट्या लावल्या तर त्याच्यावर कांजी बनायला अक्षरशः 10 ते 15 मिनिटं लागतात। आणि ही कांजी अतिशय पौष्टिक आहे। संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह अनपॉलिश्ड लाल तांदूळ तुम्हाला वजन कमी करायला हेल्प करू शकतात। त्याच्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक हे सगळं असतं, त्यामुळे आरोग्यदायी आहे। तांदूळ खाऊन वजन कमी करायचं असेल, माझ्यासारखीला तांदूळ खूप आवडतो, तर लाल तांदळाचा वापर करा। कांजी सगळ्यात बेस्ट, कधीही खाऊ शकता, सकाळ दुपार संध्याकाळ, जास्त तिखट नसते। कोकोनट मिल्कने त्याला खूप टेस्ट येते। तुम्ही पुलावात वापरू शकता, भातात वापरू शकता, कोलंबी राईस मध्ये। म्हणजे याचा ग्लायमेटिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्ताची साखरेची पातळी व्यवस्थित ठेवतं ते, आणि दुसरं म्हणजे आपलं पोट सतत भरलेलं वाटतं, त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही। सो भात खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता, संतुलित आहार आणि व्यायामासकट चालू करा आजच। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फॉरवर्ड करा सगळ्या प्रेमींना ज्यांना भात आवडतो। चला तर पुन्हा भेटू, बाय बाय।